Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 17 about similarity. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. And I appeal you to subscribe my channel if you have not yet, so that you can take advantage of all these lectures. Coming to this lecture, we will continue with solving problems of the exercise 1.3. In the previous lecture, first 4 problems we discussed. Now we will come to problem number 5. See, this is the figure. PQRS is a trapezium. See here, in trapezium PQRS, side PQ is parallel to side SR. त्यामुळे PQ आणि SR या पॅरलल साइड्स आहेत आणि PR आणि QS हे त्याचे डायगोनल साइड, राईट. आणि तुम्हाला असं त्यांनी दिलेलं आहे की AR इज 5 into AP, म्हणजे AR हे जे अंतर आहे ते 5 AP आहे. ऑल्सो AS इज 5 AQ आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट SR म्हणजे हे अंतर जे आहे इट इज 5 times PQ. हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. नॅचरली तुम्हाला असं लक्षात येईल की समवेअर आय हॅव टू डील विथ सिमिलॅरिटी. त्याचं कारण काय बघा, AR अपॉन AP हा जो रेशो आहे तो 5 येतोय आणि AS अपॉन AQ 5 येतोय. रेशो सेम असणं म्हणजे लगेच आपल्याला सिमिलॅरिटीकडे काहीतरी हा प्रॉब्लेम जाणार असं थिंकिंग आपल्याला व्हायला पाहिजे. सी, आय एम इंटरेस्टेड इन दॅट, हाऊ टू थिंक वेन एव्हर एनी प्रॉब्लेम इज गिवन, एनी प्रॉब्लेम वेन यू रीड, हाऊ टू थिंक अबाउट सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. ते महत्त्वाचं आहे. ते ज्यांना नाहीतर काय ही उत्तरं मी लिहिली आहेत, तुम्ही पाठ केली लिहिली पेपरांमध्ये, असं नको आपल्याला. गुड स्टुडंट्स ऑलवेज विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग देअर. ठीक आहे. सो आय विल राईट हिअर PQ इज पॅरलल टू SR. ओके. लाईन QS बघा, ही जी लाईन आहे QS ती ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे ही पॅरलल लाईन आणि ही पॅरलल लाईन. त्याच्यामुळे काय झालं, इथला जो अँगल आहे, हा जो अँगल आहे म्हणजे कुठला PQS आणि हा जो अँगल आहे कुठला QSR किंवा RSQ, हे कसे झाले, अल्टरनेट अँगल झाले. बघा, ही पॅरलल लाईन, ही या 2 पॅरलल लाईन्स आणि ही त्याची छेदिका. त्यामुळे इथला अँगल आणि इथला अँगल अल्टरनेट आहे. आणि यू नो वेन 2 लाईन्स आर पॅरलल, अल्टरनेट अँगल्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे इथे मी असं लिहिलेलं आहे PQ इज पॅरलल टू SR अँड द लाईन QS इज ट्रान्सव्हर्सल. दिस लाईन QS इज ट्रान्सव्हर्सल अँड सो अँगल PQS म्हणजेच हा अँगल अँड अँगल RSQ म्हणजेच हा अँगल, ते ट्रान्सव्हर्सल्स आहेत. सॉरी, दे आर अल्टरनेट अँगल्स, सो दे आर कॉन्ग्रुएंट. ओके. परंतु आपल्याला बघा, PQS हा जो अँगल आहे, कुठला अँगल बघा, नीट विचारात घ्या. PQS म्हणजेच तो अँगल PQA आहे. सो आय कॅन रिप्लेस PQS बाय PQA, सेम अँगल आय एम टॉकिंग अबाउट. आणि RSQ हा जो अँगल आहे तो सुद्धा मी RSA असं लिहू शकतो. याचं कारण काय, S आणि Q यांच्यामध्ये A आहे, राईट. सो दिस इज रिझल्ट 1. हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. कुठला, हा अँगल आणि हा अँगल, हे आपण आता डायग्राममध्ये काढलेलं आहे. सो नाव यू कन्सिडर ट्रायंगल PQA. ट्रायंगल PQA म्हणजे हा PQA आणि ऑल्सो कन्सिडर ट्रायंगल RSA. ओके. अँड ट्रायंगल RSA. आता ह्या 2 ट्रायंगल्समध्ये काय होईल बघा, अँगल PQA बघा, अँगल PQA आणि अँगल RSA दे आर कॉन्ग्रुएंट. अँगल PQA is congruent to angle RSA by 1. We can write that by 1. ओके. आणि काय होईल बघा, अँगल PAQ हा जो अँगल आहे ना बघा, PAQ, तसंच इथे RAS म्हणजे हा इथला अँगल PAQ आणि RSA हे 2 अपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट. सो दे आर कॉन्ग्रुएंट, राईट. सो अँगल PAQ is congruent to RAS, vertically opposite angles. So by angle test, test of similarity, by angle test of similarity, similar triangles we can say. I can say that triangle PQA
is similar to triangle RSA. पण मग जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो सेम पाहिजे. म्हणजेच मला काय असलं पाहिजे, PQ अपॉन RS मस्ट बी इक्वल टू AQ अपॉन AS. बघा ना, हे AQ अपॉन AS अँड इट शुड बी ऑल्सो इक्वल टू PA अपॉन RA. PA अपॉन RA. बघा ना, PA ही जी इथली साईड आहे त्याला करस्पॉन्डिंग इथला RA आहे, पण इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा AP 5AP इज AR, बरोबर ना. मग जर इथे दिलेलं आहे तुम्हाला, सो दिस इज वन रिझल्ट, से दिस इज सेकंड रिझल्ट. ओके, मला आय होप यू अंडरस्टूड अप टू दिस वॉट एव्हर इज डन. नाव आय विल एक्सटेंड दिस. आणि आता काय होतंय बघा, गिव्हन गोष्ट जी तुम्हाला आहे ना, AR इज इक्वल टू 5AP, दिस इज गिव्हन. ऑल्सो यू आर गिव्हन AS इज इक्वल टू 5AQ. याचाच अर्थ काय झाला, इफ नाव हिअर आय हॅव PA अपॉन RA, म्हणजेच ते AP अपॉन AR. सो AP अपॉन AR, सी दिस इज गिव्हन. सो फ्रॉम दॅट व्हॉट आय कॅन गेट, AP अपॉन AR म्हणजेच 1/5 होईल, आणि दॅट इज ऑल्सो सेम ॲज व्हॉट, AQ अपॉन AS 1/5. म्हणजे हे AQ अपॉन AS 1/5 आहे, AP अपॉन AR पण 1/5 आहे. नॅचरली ऑल दिस थिंग्स आर ॲज दे आर इक्वल बाय रिझल्ट 2. PQ अपॉन RS ऑल्सो मस्ट बी 1/5. सो दिस इज से रिझल्ट नंबर 3. सो नाउ फ्रॉम 2 and 3, from 2 and 3, what I can write, what it implies, PQ upon RS, PQ upon RS is 1/5. Okay, what does this mean? RS cross multiply kara, RS is equal to 5PQ. So this is what to prove that was. So hence proved. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये बघा, या प्रॉब्लेम मध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सचा वापर केलाच, बरोबर ना. पण अलॉंग विथ दॅट व्हॉट वी हॅव डन इज वी हॅव यूज्ड प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल्स. That when two parallel lines and the transversal of those two parallel lines is given, then alternate angles are congruent. बघा, म्हणजे इथला जो PQS हा अँगल होता आणि इथला RSQ हा अँगल होता, ते अल्टरनेट अँगल्स आहेत. या दोन पॅरलल लाईन्स आणि ही छेदिका QS ही छेदिका घेतली की ते अल्टरनेट अँगलची ती प्रॉपर्टी जी आहे ती आपण वापरली. पॅरलल लाईन्स जर असतील आणि ट्रान्सव्हर्सल असतील तर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, दॅट इज यूज्ड. इथे विरुद्ध कोण एकरूप असतात ही प्रॉपर्टी आपण वापरली. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सचा कन्सेप्ट वापरला आणि दिलेली गोष्ट जी होती गिव्हन ती पण आपण यूज केली. सी हाऊ एव्हरीथिंग दॅट वी हॅव डन ऑलरेडी इज यूज्ड. हाऊ द गिव्हन पार्ट इज यूज्ड इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स, ह्याचा तुम्ही आनंद घ्या, म्हणजे हे सर्व आम्हाला एन्जॉयबल वाटायला लागेल. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. ओके, नाव वी विल गो टू फर्दर पार्ट. We will try to solve the next problem. That means problem number now 6. Problem number 6. Okay, problem number 6 from exercise 1.3. कसं करणार बघा ते. प्रॉब्लेम नंबर 6 काय दिला आहे, पुन्हा हा ट्रॅपेझियम आहे. इन ट्रॅपेझियम ABCD. बघा हा ट्रॅपेझियम मी काढतो. Okay, so it is something like this, ABCD. Then BD जॉईन केलेला आहे आणि हे AC जॉईन केलेलं आहे. ओके, AC इज जॉईन. आणि त्यांनी काय सांगितले बघा, ट्रॅपेझियम ABCD फिगर 1.60 ही फिगर म्हणजे ही आपण काढली होती. त्याचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो O घेतलेला आहे. ओके, साइड AB is parallel to side BC and diagonals AC and BD intersect at point O. AC and BD diagonals intersect
at point O, that is given, this is point O. If AB is 20, AB हे तुम्हाला 20 दिलेलं आहे, and DC 6 आहे, so here this is 20, this is 6, आणि OB 15 दिलेलं आहे तुम्हाला, O to B हे 15 दिलेलं आहे असं, OB is 15. What is asked is find OD. OD किती आहे, हे OB दिलेलं आहे 15, OD किती आहे हे आम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. सो नाव व्हॉट कॅन बी डन इन दिस प्रॉब्लेम. काय करता येईल मला बघा. सी ॲज दिस इज, एक लक्षात घ्या कसं आहे माहिती आहे का, थिंकिंग आपणाला कसं डेव्हलप करता आलं पाहिजे. ॲज दिस इज द प्रॉब्लेम ऑन चॉप्टर सिमिलॅरिटी, समवेअर सिमिलॅरिटी आयडिया definitely will be used in this problem, nothing wrong in that. But then how to reach to which two triangles? Similar म्हणजे triangle similar ना, मग कुठले दोन ट्रायंगल्स इथे मी सिमिलर हे प्रूव्ह करून माझं काम होईल असा आपल्याला विचार केला पाहिजे. ओके, वी विल ट्राय टू सॉल्व इट. तुम्ही बघा कसं आपण लिहिणार ते सोल्युशन. साईड ए बी दिलेलं आहे ना तुम्हाला, साईड ए बी इज पॅरलल टू साईड सी डी, दॅट इज गिवन, आणि डी बी इज द ट्रान्सव्हर्सल. DB जर ट्रान्सव्हर्सल असं म्हटलं, DB इज द ट्रान्सव्हर्सल, छेदिका. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. तर मग काय होतंय बघा, ही तुमची छेदिका झाली, ही साईड, ही AB आणि ही CD, हे असं AB आणि हे CD. तर इथला जो अँगल आहे तो अँगल आणि इथला अँगल हे अल्टरनेट अँगल्स झाले. ही जर छेदिका घेतली मी ती, बरोबर ना. मग अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात वेन एव्हर टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल वेन यू कन्सिडर. सो हाच रिझल्ट आपण पूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पण वापरला होता, इफ यू रिमेंबर. सो व्हॉट आय कॅन से नाव, DB इज ट्रान्सव्हर्सल. सो कुठला अँगल बघा, अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBA, कॉन्ग्रुएंट टू अँगल DBA किंवा ABD काही म्हणा. ओके, बिकॉज वाय, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ओके, परंतु काय म्हणता येईल मला, हा जो अँगल आपण लिहिला आहे ना CDB, दॅट आय कॅन राईट ऑल्सो ॲज CDO, सेम टेक्नॉलॉजी वी यूज्ड इन द प्रिव्हियस प्रॉब्लेम ऑल्सो. सो CDO that will be congruent to, instead of saying ABD I can say ABO is equal to angle DBO च्या ऐवजी मी OBO म्हणू शकतो, OBA म्हणू शकतो. AB इथे आपण जे आहे ना DBA ते आपण काढून पाहिजे तर तिथे बेटर वे वी शुड राईट अँगल ABD. आणि आता हा जो ABD आहे तो मला कसा लिहिता येईल बघा, ABD म्हणण्यापेक्षा ABO म्हणून चालेल. अँगल ABO का असं लिहितो आपण, तर B आणि D यांच्यामध्ये O आहे, हा आपला रिझल्ट 1. ओके, सो नाव इफ यू कन्सिडर ट्रायंगल COD, किंवा आणखी एक लक्षात घ्या तुम्हाला, ओके, ट्रायंगल COD हा विचारात घ्या, COD आणि AOB असे जर घेतले, सो ट्रायंगल, सो इन ट्रायंगल COD and triangle AOB. Okay, angle CDO is congruent to, बघा, angle CDO is congruent to angle ABO, right? Angle ABO by 1. Also what? अँगल COD, हा जो अँगल आहे ना COD आणि हा AOB ते विरुद्ध कोण आहेत, सो दे आर कॉन्ग्रुएंट. सो अँगल COD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AOB. वाय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, म्हणजे मग त्याच्यामुळे काय झालं, हा जो ट्रायंगल आहे ना, तुम्ही इथे लिहिलं होतं ना ट्रायंगल COD आणि ट्रायंगल AOB ते सिमिलर झाले, बिकॉज अँगल टेस्ट मला दोन त्यातले करस्पॉन्डिंग अँगल सेम आहेत. सो व्हॉट आय कॅन से इज ट्रायंगल COD इज सिमिलर टू ट्रायंगल AOB.
by angle test of similarity. I will enlarge this so that we can write in proper way. मग आता त्याच्यामुळे काय होणार बघा, तुम्ही आता काय सिद्ध केलं की ट्रायंगल COD इज सिमिलर टू ट्रायंगल AOB. त्याच्यामुळे काय होणार, करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या प्रपोर्शनमध्ये असणार. सो दॅट मीन्स व्हॉट, इफ आय टेक सी दिस OD डिवायडेड बाय, आता इथलं OD म्हणजे इथलं OB, सो OD अपॉन OB इट इज सेम ॲज इथलं आता DC घेऊया, तिथलं BA घेणार आपण, दॅट मीन्स AB DC. सो इट इज DC, हे इथलं DC आणि इथलं BA म्हणजे AB लिहा, इज सेम थिंग. सी दिस इज DC, हां प्रॉपरली लिहूया, DC अपॉन AB. इथे काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. दॅट इज वाय वी कुड राईट दिस, दे आर इन प्रपोर्शन. ठीक आहे. मग आता ज्या किमती दिल्या त्या वापरा. तुम्हाला AB ची व्हॅल्यू दिलेली आहे, DC ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती इथे मला वापरता येईल. OD दिलेलं आहे म्हणा ना, OD किती ते कॅल्क्युलेट करायचं. सो काय काय करता येईल बघा. सो OD अपॉन OB, व्हॉट इज OB गिवन 15. सो OD अपॉन 15 बरोबर DC विच इज 6 आणि अपॉन AB विच इज 20. दिस इज वी कॅन से गिवन. This is from given material. So now you can say 20 OD is equal to 15 into 6. मग किती झाले ते 90 भागिले 20. So OD will be 90 upon 20. So it is 4.5. झालं. So OD is 4.5. See how effectively we are using parallel lines and transversal that particular result. Then triangles are similar, angle test, vertical angles are opposite, alternate angles of the formed by two parallel lines and the transversal, they are congruent. All these results we are using, and we are creating a situation. See, we are creating a situation by which you can use the concept of similarity. तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर जर दाखवायचे असतील तर तुम्हाला तो कन्सेप्ट तिथे ती केस निर्माण केली पाहिजे. मला अँगल टेस्ट मला वापरण्याची सिच्युएशन आणली पाहिजे. आणि ज्यावेळी दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं तुम्ही दाखवता किंवा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवणार, त्यावेळी 1-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कसंही लिहून चालणार नाही, कारण मग त्याच्यामध्ये त्याचं जे करस्पॉन्डन्स आहे तो बदलेल. तो करस्पॉन्डन्स मेंटेन करणं हा सर्वात त्यातला महत्त्वाचा इश्यू आहे असं त्यातलं लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे काही आत्ता दोन प्रॉब्लेम्स आपण केले, या दोन प्रॉब्लेम्सवरून काय तुमच्या लक्षात आलं की किती इफेक्टिव्हली आपण पूर्वी सिद्ध केलेले रिझल्ट्स वापरतो. पूर्वी सिद्ध केलेले रिझल्ट्स हा फार महत्त्वाचा आपल्याकडे आपलं भांडवल आहे, हे लक्षात घ्या. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेटाबेस दॅट यू हॅव. यू हॅव टू चूज रिझल्ट्स फ्रॉम दॅट आणि यूज इट इन डुईंग फर्दर प्रॉब्लेम्स. म्हणून मी सांगत आलो की तुमचं फॉर्म्युल्यांवरची मास्टरी पाहिजे. अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला, पॅरलल लाईन्स आणि त्याचे ट्रान्सव्हर्सल याचा रिझल्ट माहिती पाहिजे मला, सिमिलर ट्रायंगल्सच्या टेस्ट्स मला माहिती पाहिजे. जर दोन ट्रायंगल मी सिमिलर आहे असं प्रूव्ह केलं की मग त्याचा अर्थ काय होतो की बाबा त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे पुन्हा एकदा मी 2 मिनिटात हे सांगतो, मग आपण पुढच्या कामाकडे जाऊया. कारण काय माहिती आहे, मला असं नेहमी वाटत येतं की तुम्ही नुसतं शिकत राहू नका. हे शिकायचं आहेच, परंतु त्याच्यामधलं सर्व नीट आपणाला कळलेलं असलं पाहिजे अशी तुमची आधी वृत्ती पाहिजे. ज्यावेळी मी हे म्हणतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यावेळी त्या ऑर्डरला महत्त्व आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की A इज करस्पॉन्डिंग टू P, B इज करस्पॉन्डिंग टू Q आणि C इज करस्पॉन्डिंग टू R. त्याच्यामुळे इथला जो अँगल आहे ना, कुठला अँगल, CAB, अँगल CAB असं जर मी इथे म्हटलं तर CAB म्हटल्यामुळे इथे कुठला अँगल म्हणायचा मी, अँगल RPQ हे म्हटलं पाहिजे. दे आर कॉन्ग्रुएंट. तसंच अँगल ABC असं जर मी म्हटलं म्हणजे याच ऑर्डरने, तर इकडे पण त्याच ऑर्डरने अँगल PQR. सो दॅट मस्ट बी कॉन्ग्रुएंट. आणि तिसरं म्हणजे मग इथला Cच्या ठिकाणचा अँगल म्हणजेच अँगल ACB, C मध्ये आलं. तसंच इथे कॉन्ग्रुएंट टू व्हॉट, अँगल इथे आता
काय बघा इथे सी मध्ये आला ना, तसं इथे आर मध्ये. आणि तुम्ही कसं म्हटलं बघा ACB, तसं इथे PRQ. अँगल PRQ हे फार महत्वाचं आहे की कॉन्ग्रुएन्सी ऑफ द ट्रायंगल्समध्ये किंवा सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्समध्ये द ऑर्डर इन विच वी आर टेकिंग व्हर्टायसेस इज इम्पॉर्टंट. आणि मग हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. हे जे काही सर्व आहे ना 3, हे आपण म्हणणार करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या, तर इथलं AB तसं इथले PQ. सो AB आणि PQ. इथे काय AC तसं इथे PR आणि इथे BC तसं तिथे QR. मग आपलं काय म्हणणं आहे, यांचे रेशो सेम असतात. सो वेनेवर यू से करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, त्याचा हा अर्थ आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो. म्हणजे समजा या AB ची PQ ही दुप्पट असेल तर AC ची PR ही दुप्पट असणार, BC ची QR ही दुप्पट असणार. म्हणजेच साइड्स आर इन प्रपोर्शन. कुठल्या साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स. सी दिस करस्पॉन्डिंग वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. लक्षात घ्या, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. ओके. असं नाही आपण म्हटलं की AB आणि QR यांचा रेशो नाही. AB ला करस्पॉन्डिंग PQ आहे, नॉट QR. AB ही कशी तयार झाली, इथले पहिले 2 व्हर्टायसेस घेऊन. तसंच इथले पहिले 2 व्हर्टायसेस मी घेतले पाहिजे, तर AB ला करस्पॉन्डिंग साइड मला मिळेल. कळलं का, हे त्यातलं फार महत्वाचं आहे. लोकांना हेच लक्षात येत नाही, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे काय. त्या ट्रायंगलचे जे 3 व्हर्टायसेस आहेत ते कुठल्या ऑर्डरने मी लिहायचे. इकडे मी ABC लिहिलं आणि तिकडे RPQ लिहिलं. तुम्ही म्हणाल RPQ हा ट्रायंगल आणि PQR हा ट्रायंगल एकच आहे की नाही, आहे. PQR ट्रायंगल म्हणजेच RPQ ट्रायंगल म्हणजेच तो RQP ट्रायंगल. ॲब्सोल्युटली राईट. तोच ACB ट्रायंगल किंवा तोच PRQ ट्रायंगल, बरोबर आहे. परंतु मग 1-1 करस्पॉन्डन्स तुम्ही डिस्टर्ब केला. 1-1 करस्पॉन्डन्स हा तुमच्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्समधला आणि सिमिलर ट्रायंगल्समधला फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. कुठल्या ऑर्डरने तुम्ही ट्रायंगलचे व्हर्टायसेस लिहिता, कारण ती ऑर्डर का महत्त्वाची आहे, तर त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल होतात. आता तुम्ही बघा इथे अँगल A आणि अँगल P हे कॉन्ग्रुएंट आहे. तुम्ही समजा ते QPR असं लिहिलं तर QPR आणि PQR हा ट्रायंगल एकच. पण इथे Q पहिल्यांदा लिहिला तर तिकडे A पहिल्यांदा आहे. A आणि Q आहेत का कॉन्ग्रुएंट, नाही. कॉन्ग्रुएंट कोण आहेत, A आणि P. मग ते मला त्या ऑर्डरने, म्हणून ऑर्डर ही महत्वाची आहे. ऑर्डर का महत्वाची आहे ते त्याचं ते कारण. आय होप यू अंडरस्टँड. कसं आहे माहिती आहे, हे बारकावे आहेत, हे आपल्याला नीट कळलेच पाहिजेत वेळीच. हे आपण 17वं लेक्चर करतो आहोत या टॉपिकवर. अजून खूप लेक्चर होतील त्याच्यामध्ये. मुद्दा असा ही लेक्चर तुम्ही बघितली पाहिजे, दुर्लक्ष करू नका. लहान लहान गोष्टी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी नेहमी अपील करतो, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लेक्चर बघा, तुमच्या मित्रमंडळींना सांगा. सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर त्याला रिस्पॉन्स दिला, टीचर्सनी रिस्पॉन्स दिला, स्टुडंट्सनी रिस्पॉन्स दिला, तर ह्या सर्व माझी जी काही मेहनत आहे ना त्याला फळ आलं असं मी म्हणेन. सो आय एक्सपेक्ट यू टू सबस्क्राईब दिस चॅनल and take advantage of all these lectures. ठीक है. In the next lecture we will continue with the problem solving. Thank you.